रायगड लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुनील तटकरे पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो आज दाखल करणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची एक भव्य सभा जी आहे ती संपूर्ण अलिबाग शहरामध्ये होणार आहे आणि आपण पाहू शकतो की या संपूर्ण सभेची तयारी जी आहे ती झालेली आहे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते या संपूर्ण सभेला जे आहेत ते जमणार आहेत। आज उदय सामंत त्याचसोबत मंत्री रवींद्र चव्हाण आणि हसन मुश्रीफ हे तिन्ही राज्यातील कॅबिनेट मंत्री या संपूर्ण अर्ज नामांकनाच्या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। तत्पूर्वी आपण पाहू शकतो की आमदार अनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे आणि सोबत महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत। भाई खरं तर तुमचे वडील आणि तुम्ही स्वतः आमदार राहिलात, तुमचे वडील खासदार राहिले या मतदारसंघामधून आणि आता पुन्हा एकदा लोकसभेची 18वी लोकसभा आहे त्याची निवडणुकीची तयारी संपूर्ण रंगलेली आहे। तुमचे वडील अर्थात सुनील तटकरे आज पुन्हा एकदा नामांकन अर्ज भरतात। महायुतीच्या माध्यमातून आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब पुनश्च रायगड रत्नागिरी लोकसभेच्या करता मतदारांचे या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सामोरं जात आहोत। आज नामांकन अर्ज आम्ही भरतोय। या निमित्ताने महायुतीतील सर्वच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष करून महायुतीतील जे आमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत यांचा सुद्धा एक संयुक्त मेळावा आम्ही घेत आहोत। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। खरं तर महेंद्र दळवी आपल्या बरोबर आहेत, अलिबागचे स्थानिक आमदार आहेत। तुमचा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की शिवसेनेचे 3 आमदार ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये येतात जे सुनील तटकरेंना यंदा बळ देणार आहे। खरं तर काही वादविवाद जे आहेत ते मध्यंतरीच्या काळात होते, बसून तुम्ही एकत्र सोडवले। आता सुनील तटकरे यांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहणार? निश्चित ठाम उभे राहणार, कारण तटकरे साहेबांचं काम 1992 ते 24 हे लोकांना ज्ञात आहे, माहिती आहे सगळ्यांना आणि कार्यकुशलता आहे, सन्मान आहे लोकांमध्ये आणि आम्ही 6 पैकी 5 आमदार महायुतीमध्ये असल्यामुळे कुठे चिंता वाटायची आम्हाला गरज नाही आहे। माझा मतदारसंघामध्ये सर्वाधिक लीड देईन अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे, कारण जनता माझ्या बरोबरती आहे आणि साहेबांच्यावर नितांत प्रेम करणारी आहे। अनिल तटकरेंना अनिकेत तटकरेंना पुन्हा प्रश्न आहे। अनिकेत जी, खरं तर हा मतदारसंघ जो आहे तो जेवढा शहरी भागांमध्ये पसरला आहे तेवढा ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांच्या वस्त्यांमध्ये आहे। खरं तर निवडणुकीचा प्रचार करण्याकरता किती अडथळे तुम्हाला निर्माण होतात, कारण की भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा हा लोकसभेचा पट्टा मानला जातो। जवळपास एका साईडने अंतर बघितलं 350 किलोमीटरची साधारणपणाने लांबी या मतदारसंघाची आहे। मात्र महायुतीचे सर्वच नेते मंडळी असतील, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत यांच्या संयुक्त एकंदरीत नियोजनातून आम्ही पहिला साधारणपणाने मतदारसंघातील दौरा सर्वच नेते मंडळींचा त्या ठिकाणी झाला आहे। आज अलिबागमधला असेल तर माननीय महेंद्र दळवी साहेब असतील, त्याचबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्याचबरोबर मनसेचे सुद्धा आता पदाधिकारी सोबत जोडले गेलेत, RPIचे आहेत, रासपचे आहेत, असं सर्व मिळून आमच्या अलिबाग मतदारसंघातील एक दौरा पूर्ण झालेला आहे। पेण मतदारसंघातील सुद्धा जवळपास एक राऊंड आमचा पूर्ण झालेला आहे। त्याचबरोबर श्रीवर्धन मतदारसंघातील आता आम्ही गती घेतलेली आहे। महाड मतदारसंघ तर सर्वात पुढे आदरणीय शिवसेनाचे प्रतोद भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी योगेशजी कदम पलीकडे आहेत, विनय नातू साहेबांचा सुद्धा दौरा एकीकडे चालू आहे। मान्य तटकरे साहेबांचं सुद्धा खरं तर 5 वर्ष सदैवपणाने लोकांमध्ये असल्यामुळे फारशी काही अडचण आम्हाला येत नाही। तुम्हाला विश्वास आहे का महायुती म्हणून सर्वच तुमचे घटक पक्ष मित्र म्हणून तुम्हाला मदत करतील या मतदारसंघामध्ये? 1000% आमच्यासोबत सर्वजण आहेत। म्हणूनच आजची महायुतीची सभा झाल्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल आणि लोकांच्यामध्ये सदैवपणे 365 दिवस 24 तास आम्ही सर्व मंडळी असल्यामुळे फारसं काही लोकांपर्यंत वेगळं काय घेऊन जाण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। काल परवापर्यंत खेडचे जे माजी नगराध्यक्ष आहेत वैभव खेडेकर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। खरं तर आमची ग्रामपंचायत फोडण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं, त्यामुळे आम्ही त्यांच्या संदर्भातलं काम कसं करू असा देखील प्रश्न उपस्थित केला। कुठेतरी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, परंतु त्यांचे कार्यकर्ते नेते मंडळीच आता पाठीमागून हे शब्द बोलतात।
नाही, वैभवजी खेडेकर मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काय वक्तव्य केलं मी पूर्णपणाने माहिती घेतलेली नाही. पण आज सन्माननीय नेते नितीन सरदेसाई साहेब आज या सभेला येणार आहेत. ते सुद्धा संबोधन करणार आहेत आणि कुठे काही समज गैरसमज असेल ते दूर करण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही सर्व मंडळी करू. परंतु अल्पसंख्याक समाज कुठेतरी या सगळ्या संदर्भात या भूमिकेला घेऊन नाराज आहे. असा प्रचार जो आहे तो तुमच्या विरोधी बाकाकडनं केला जातो. अर्थात अनंत गीते हे तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार देखील राहिलेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्याकडनं हा सगळा प्रचार 5 वर्षात जे निवडणूकमध्ये पराजय झाल्यानंतर फिरलेसुद्धा नाही. आता खरं तर त्यांनी त्यांचं विजन काय, गेल्या 30 वर्ष 6 टर्म खासदार राहिले, त्यांनी रायगडसाठी, कोकणासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी मंत्री झाल्यानंतर काय केलं हे खरं तर त्यांनी लोकांपर्यंत सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे नेहमीच जातीच्या, धर्माच्या आणि भावनिक मुद्द्यावर घेऊन राजकारण केलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर दुर्दैवरित्या कधीच त्यांनी भाष्य केलेलं मला आठवत नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. दोन्ही आमदार होते, अर्थात सुनील तटकरे यांचे पुत्र चिरंजीव अनिकेत तटकरे आणि त्याचसोबत शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत होते. दोन्ही नेत्यांनी बोलताना विश्वास व्यक्त केला की महायुतीचा पाठिंबा जो आहे तो निश्चितच सुनील तटकरे यांना मिळणार आणि सुनील तटकरे भरघोस मतांनी जे आहेत ते रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील. आज नामांकन अर्ज जो आहे तो सुनील तटकरे दाखल करणार आहेत. त्यावेळेस महायुतीची काय ताकद आहे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ते दिसून येईल असा विश्वास जो आहे तो दोन्ही आमदारांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, अलिबाग.